तुमच्या जीवनाचे शिल्पकार, तुमच्या जीवनाचे रचयिता, निर्माता तुम्हीच आहात. आकर्षणाचा नियम उपयोगात आणून जीवन निर्मिती करण्याची प्रक्रिया खरोखरची अगदी साधी, सोपी आणि सरळ आहे. महान तत्वचिंतक, विद्वान गुरु, साधू संत यांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी पण हीच रचनात्मक प्रक्रिया सांगितली आहे. काही विद्वानांनी वैश्विक शक्तींचं कार्य असं चालतं हे समजावून देण्यासाठी विशेष कथांची निर्मिती केली आहे. अशा अनेक नीतिकथा, बोधकथांमधील तत्त्वज्ञान, शहाणपण शतकानुशतकांपासून आख्यायिकांच्या स्वरूपात आपल्यासाठी उपलब्ध केली आहेत. आधुनिक जगातील अनेकांना या गोष्टीची जाणीव नाही की या कहाण्यांमध्येच जीवनाचं सारं सत्यता लपून राहिलेली आहे. ही अद्भुत कथा दर्शवते की आपलं संपूर्ण जीवन आणि जीवनातील प्रत्येक गोष्ट ही आपणच निर्माण केलेली आहे. दिव्यातील राक्षसाने तर फक्त तुमच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं. दिव्यातील ही अद्भुत शक्ती म्हणजेच आकर्षणाचा नियम होय. हा सदैव कार्यरत असतो, ऐकत असतो तुमची प्रत्येक गोष्ट, तुमचे प्रत्येक विचार, वाणी, कृती. हा अद्भुत नियम असं गृहीत धरतो की तुम्ही जे विचार मनात आणता ते सर्व तुम्हाला हवं आहे. तुम्ही जे बोलता ते सर्व तुम्हाला हवंच आहे. तुम्ही ज्या गोष्टीवर काम करता ती तुम्हाला हवी आहे. तुम्ही जणू या ब्रह्मांडाचे स्वामी आहात आणि तो फक्त तुमच्या सेवेसाठी आहे. हा अद्भुत नियम कधीही तुमच्या अज्ञानाबाबत शंका व्यक्त करत नाही. तुमच्या मनात विचार आला की तो व्यक्ती, वस्तू, परिस्थिती आणि घटना यांच्या माध्यमातून तुमची इच्छापूर्ती करण्यासाठी तात्काळ वैश्विक शक्तींना कार्यरत करतो. तुम्हाला काय हवं याची निवड तर तुम्हाला करायलाच हवी, पण तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे अत्यंत स्पष्टपणे ठरवायला हवं. हे तुमचं काम आहे. जर तुम्ही स्पष्ट नसाल तर आकर्षणाचा नियम तुम्हाला तुमची मनपसंत गोष्ट नाही देऊ शकत, कारण अशा वेळी तुम्ही मिश्रित फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता आणि मग तुम्हाला मिश्र परिणाम मिळतात. आयुष्यात कदाचित असं ठरवण्याची ही पहिलीच वेळ असेल, पण आता शोध घ्या. जीवनात आपल्याला खरोखरच नेमकं काय हवं आहे. आता तर तुम्हाला माहीत झालेलं आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता, कुणीही बनू शकता, काहीही करू शकता. तुमच्यावर कोणतेही बंधन नाही, सीमा नाहीत. मग सांगा तुम्हाला काय हवंय. मागणं ही रचनात्मक प्रक्रियेची पहिली पायरी आहे. म्हणूनच मागणी करण्याची सवय लावून घ्या. स्वतःला जर तुम्हाला निर्णय घेता येत नसेल, निवड करता येत नसेल, द्विधा मनस्थिती झालेली असेल, काय हवं, काय करावं हे समजत नसेल, तरीही मागा, मार्गदर्शन मागा. जीवनातील कोणत्याही बाबतीत, कोणत्याही क्षेत्रात असफल, विवश होण्याची अजिबात गरज नाही. फक्त मागा. तुम्ही पुन्हा पुन्हा मागत राहण्याची गरज नाही. फक्त एकदाच मागा. कॅटलॉगमध्ये पाहून ऑर्डर देण्यासारखंच आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीची ऑर्डर देता तेव्हा ती फक्त एकदाच देता. असं तर आपण करत नाही ना की एकदा ऑर्डर द्यायची आणि मग मनात शंका आली की ती घेतलेली ऑर्डर बदलायची, मग पुन्हा नवीन ऑर्डर सांगायची, मग पुन्हा तुम्ही एकाच ऑर्डर देता. रचनात्मक प्रक्रियेमध्ये देखील असंच होतं. पहिली पायरी फक्त एवढीच आहे की तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे तुमच्या मनात स्पष्टपणे ठरवणं. जर तुम्ही मनात स्पष्ट केलं की तुम्हाला काय हवं आहे तर त्याचा अर्थ तुम्ही मागितलं. तुम्ही असा दृढ विश्वास ठेवला पाहिजे की तुम्हाला जे हवं ते तुम्हाला मिळालेलंच आहे. तुम्हाला याची जाणीव असू दे की तुम्ही ज्या क्षणी मागता तेव्हा ते तुमचं झालेलंच असतं. तुमची संपूर्ण आणि दृढ श्रद्धा असलीच पाहिजे. जेव्हा तुम्ही कॅटलॉगमधून ऑर्डर देता तेव्हा त्यानंतर शांतपणे आरामात राहता, जीवनात निश्चिंत पुढे जात राहता, कारण तुम्हाला माहिती असतं की ज्या गोष्टीची ऑर्डर तुम्ही दिलेली आहे ती तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. ज्या क्षणी तुम्ही विशिष्ट गोष्ट मागता आणि दृढ विश्वास ठेवता की अदृश्य स्वरूपात ती गोष्ट तुमच्या जीवनात आहेच, तशी जाणीव तुम्हाला होत राहते, तेव्हा अखिल विश्व ती गोष्ट तुमच्या जीवनात साकार होण्यासाठी क्रियाशील होते. ब्रह्मांड हा एक आरसा आहे आणि आकर्षणाचा नियम तुमच्या प्रबळ विचारांना साकार करून तुमच्याकडे परावर्तित करतो. तुमच्या प्रबळ विचारांचीच प्रतिमा या आरशाकडून मिळते. मग तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळालेलीच आहे असं आधीच समजण्यात आहे ना शहाणपणा. जर तुमच्या मनामध्ये ती गोष्ट अद्याप मिळालेली नाही हेच असेल तर तुम्ही तेच आकर्षित कराल. म्हणूनच ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे असा तुमचा दृढ विश्वास असणं अत्यावश्यक आहे. ती गोष्ट
तुमच्यापाशी असण्याच्या भावनांची फ्रिक्वेन्सी तुम्ही प्रक्षेपित केली पाहिजे, तरच ती चित्र तुमच्या जीवनात साकार होतील, अस्तित्वात येतील. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा आकर्षणाचा नियम सर्व शक्तिनिशी घटना, परिस्थिती, व्यक्ती यांच्यात असे काही बदल घडवून आणतो की तुम्हाला ती गोष्ट मिळतेच. जेव्हा तुम्ही व्हेकेशनसाठी बुकिंग करता, नव्या कारची ऑर्डर देता किंवा घर घेता, तेव्हा तुम्हाला माहीत असतं की आता त्या गोष्टी तुमच्या झालेल्या आहेत. तुम्ही आणखी कुठे जाऊन त्याच अवधीत दुसरंच एखादं व्हेकेशन बुकिंग नाही करणार किंवा दुसरी कार किंवा घर नाही घेणार. जेव्हा तुम्ही लॉटरी जिंकता तेव्हा तुम्हाला वारसाहक्कानं खूप काही मिळतं, तेव्हा प्रत्यक्षात तुमच्या हातात पैसा येण्यापूर्वीच तो पैसा तुमचाच आहे अशी जाणीव तुम्हाला असते. हीच ती विश्वासाची भावना. जे तुम्हाला हवं आहे ते तुमचंच आहे असं वाटणं, जे तुम्हाला आधीच मिळालेलं आहे असा विश्वास दाखवणं, त्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यांच्यावर हक्क दाखवायचा, तो त्या गोष्टी आपल्यापाशीच आहेत असं समजून वागणं, तसा दृढ विश्वास असणं, या स्वरूपात आपल्यापाशी आहेतच असं समजून वागणं, तसा दृढ विश्वास असणं या स्वरूपात जेव्हा तुम्ही असं कराल ना, तेव्हा आकर्षणाचा नियम पूर्ण सामर्थ्यानिशी वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती यांच्यात असेच काही बदल घडवून आणेल की ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच पाहिजे. आता हे दृढ विश्वास ठेवणं कसं जमवायचं? सोपं आहे. विश्वास आहे असं वागायला सुरुवात करा. तसा अभिनय तरी करीत राहा. लहान मुलांसारखे वागा. लहान मुलं खेळताना करतात तसं करा. जणू काही ते मिळालेलंच आहे असं समजून वागण्याचा खेळ खेळता खेळता तुम्ही खरोखरच विश्वास ठेवायला कधी लागाल हे कळणार सुद्धा नाही. ही अद्भुत शक्ती तुम्ही मागतात तेव्हाच तुमच्या प्रबळ विचारांवर प्रतिक्रिया दर्शवित नाही, तर सर्व काळ क्षणोक्षणी आकर्षणाचा नियम कार्यरत असतो. म्हणूनच तुम्ही मागणी केल्यानंतर ती गोष्ट मिळालेलीच आहे अशी जाणीव आणि विश्वास दाखवणं चालू ठेवा. श्रद्धा ठेवा. निष्ठा असू दे. हवी असलेली गोष्ट तुमच्यापाशी आहेच असा तुमचा विश्वास आणि अढळ श्रद्धा हीच तुमची प्रचंड शक्ती होय. जेव्हा तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुमच्याकडे येत आहे, आलेलीच आहे असा विश्वास तुम्ही दाखवित राहाल, तेव्हा तयारीत राहा. चमत्कार व्हायला सुरुवात झालेली आहे. कसं होईल? तुम्ही मागितलेली गोष्ट ब्रह्मांड तुमच्यापाशी कशी आणतं किंवा आणेल याची चिंता तुम्ही करू नका. वैश्विक शक्तींना आपले काम करू द्या. जेव्हा तुम्ही हे कसं होईल याचा शोध घेऊ पाहता, तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही जी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता त्यात श्रद्धा नसते. तुमच्या विचारात शंकेला जागा असते. तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट आधीच मिळालेली आहे असा विश्वास त्यात नसतो. तुम्हाला असं वाटतं की ती गोष्ट तुम्ही स्वतः मिळवायची आहे. तुमचा असा दृढ विश्वास नाही की वैश्विक शक्ती तुमच्यासाठी हे सर्व काम करत आहेत. कारण रचनात्मक प्रक्रियेबाबत कसं होईल याचा विचार तुम्ही अजिबात करू नका. ते तुमचं काम नव्हे. तुम्हाला खरोखरच जी गोष्ट हवी आहे ती फक्त एकदाच मागा. असा विश्वास बाळगा की ती गोष्ट आता तुमची झालेलीच आहे, तुम्हाला मिळालेलीच आहे आणि यानंतर ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला एवढं करायचं आहे की ती गोष्ट मिळाल्याच्या आनंदात असणं. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे आनंदात असतात तेव्हा ती गोष्ट मिळवण्याच्या फ्रिक्वेन्सीवर असता. सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करण्याच्या फ्रिक्वेन्सीवर असता आणि मग तुम्ही जे मागितलं असेल ते मिळतं. तुम्ही फक्त अशाच गोष्टी मागाल ज्या मिळाल्यानंतर तुम्हाला आनंद होईल, होय ना? म्हणूनच जेव्हा तुम्ही आनंदात, खुशीत, सुखद मनस्थितीत असण्याच्या फ्रिक्वेन्सीवर स्वतःला घेऊन जाता, तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट मिळते. स्वतःला ताबडतोब फ्रिक्वेन्सीवर घेऊन जाण्याचा जलद मार्ग म्हणजे स्वतःशी म्हणा, मला ती गोष्ट मिळत आहे. माझ्या जीवनात आता तमाम चांगल्या गोष्टी येत आहेत, साकारत आहेत. चांगल्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला हव्या असलेल्या इच्छित गोष्टींची यादी करा आणि हे सगळं मानसिक स्तरावर अनुभवा. या गोष्टी तुम्हाला मिळाल्याच्या आहेत अशी जाणीव होऊ दे. त्याचा प्रत्यय घेत राहा. माझी एक अत्यंत प्रिय मैत्रीण आहे, मार्सी. तिच्याजवळ जबरदस्त कल्पनाशीलता आहे. ती प्रत्येक गोष्ट कल्पनेत अनुभवते. स्वतःला हवी असलेली गोष्ट मिळाल्यानंतर तिला कसं वाटेल, किती आनंद होईल, या सर्व गोष्टींचा ती कल्पनेत प्रत्यय घेते. जणू त्या गोष्टी तिच्यापाशीच आहेत अशी जाणीव ती पंचेंद्रियांनी पण कल्पनेत स्वतःला होऊ देते. ती या प्रश्नांमध्ये अजिबात अडकून पडत नाही की केव्हा, कशी, कुठे ती गोष्ट अस्तित्वात येईल. ती फक्त या गोष्टींचं अस्तित्व अनुभवते. म्हणूनच या क्षणी आनंदाचा अनुभव घ्या.
जेव्हा तुम्ही असं अनुभवता की तुमची इच्छित गोष्ट तुम्हाला आता मिळालेलीच आहे आणि ही भावना इतकी खरी आहे की ती गोष्ट अगदी तुमच्यापाशीच आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणजेच तुम्हाला पूर्णतः विश्वास वाटतो की तुम्हाला ती गोष्ट मिळणारच आहे, तर मग नक्कीच तसं होईल. कर्म म्हणजे काम करणं असंच काही लोकांना वाटतं, पण अशा प्रकारचं प्रेरित कर्म करताना कधीही काम केल्यासारखं वाटत नाही. प्रेरित कर्म आणि काम करणं यामध्ये खूप फरक आहे. तो असा, प्रेरित कर्म ते जे तुम्ही इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी, प्राप्तीसाठी करता. जर तुम्ही इच्छित गोष्ट जीवनात साकारण्यासाठी स्वतःहून अट्टहासानं प्रयत्न करत असाल तर तुम्ही घसरताय, हे लक्षात घ्या. प्रेरित कर्म हे श्रमविरहित असतं आणि ते करताना अत्यंत आश्चर्यकारक अशा आनंदात, चैतन्याचा अनुभव येतो, कारण तुम्ही इच्छित गोष्ट प्राप्त करण्याच्या फ्रिक्वेन्सीवर असता. अशी कल्पना करा की तुमचं जीवन ही वेगवान नदी आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अट्टहासानं प्रयत्न करत राहता तेव्हा तुम्ही प्रवाहाविरुद्ध पोहत राहता. हे प्रयत्न करत असताना अर्थातच सगळं कठीण वाटू लागतं, अवघड होऊन बसतं. जीवन हा संघर्ष वाटू लागतो. परिस्थितीविरुद्ध झगडत राहावं लागतं. मात्र तुम्ही वैश्विक शक्तींकडून इच्छित गोष्ट प्राप्त करण्याच्या तयारीत राहता तेव्हा तुम्ही नदीच्या प्रवाहाच्या दिशेने पोहता, जे श्रमविरहित असतं. प्रेरित कर्म करताना अनुभव असाच असतो. वैश्विक शक्तींच्या प्रवाहासोबत त्या दिशेनं कर्म हे नेहमीच उत्साहवर्धक आणि सहज असतं. खूप वेळा असंही घडलं की एखादी इच्छित गोष्ट मिळेपर्यंत तुम्हाला कळणार देखील नाही की यासाठी आपण काही कर्म केलं होतं, कारण हवी ती गोष्ट मिळालेलीच आहे असा अभिनय करणं खूप सुखद असतं. जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल की वैश्विक शक्ती तुम्हाला त्या गोष्टी प्रत कशा घेऊन गेल्या किंवा ती गोष्ट तुमच्यापर्यंत कशी आली. तुमच्या सहज प्रेरणांवर विश्वास ठेवा, कारण या प्रेरणा वैश्विक शक्तींकडून येतात. प्राप्तीच्या फ्रिक्वेन्सीवर ब्रह्मांडच तुमच्याशी संपर्क साधत असतं आणि त्यानुसार प्रेरणा तुमच्या अंतर्मनातून निर्माण होतात. म्हणूनच ज्यावेळी तुम्हाला अंतःप्रेरणा किंवा अंतःस्फूर्ती होईल तेव्हा त्याचं अनुसरण करा आणि तुमच्या लक्षात येईल की एखाद्या चुंबकाप्रमाणे वैश्विक शक्ती तुम्हाला त्या इच्छित गोष्टीपर्यंत घेऊन जात आहे. लक्षात असू द्या की तुम्ही स्वतः चुंबकासमान आहात आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःकडे आकर्षित करत आहात. जेव्हा तुम्हाला नेमकं काय हवं याचं स्पष्ट चित्र तुमच्या मनात असतं तेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी स्वतःकडे खेचणारे चुंबक बनता आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप आकर्षित होऊ लागतात. तुम्ही जितका अधिक अभ्यास, अध्ययन आणि आचरण कराल, आकर्षणाच्या नियमानुसार जितक्या अधिक गोष्टी स्वतःकडे आकर्षित होताना पाहाल तितके अधिक शक्तिशाली चुंबक तुम्ही बनाल, कारण श्रद्धा, विश्वास, निष्ठा आणि ज्ञान यांची जोड तुम्हाला मिळेल. आवश्यकता आहे ती फक्त इच्छित गोष्टी अस्तित्वात येऊ शकतात अशी कल्पना करता येण्याच्या तुमच्या क्षमतेवर. मानवजातीच्या इतिहासात आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी शोधल्या गेल्या किंवा निर्माण केल्या गेल्या त्या सर्वांची सुरुवात फक्त एका विचारानं झाली आहे. त्या एका विचारानं एक मार्ग बनवला गेला आणि ती गोष्ट अदृश्यातून दृश्य झाली. वैश्विक शक्तीवर विश्वास ठेवा. विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा असू द्या. मला खरोखरच कल्पना नव्हती की मी हे रहस्य, ज्ञान चित्रपटाच्या पडद्यावर कसं काय आणू शकेन. मी फक्त कल्पनेनं भविष्यातील या गोष्टीची अंतिम निष्पत्ती, परिणाम पाहिला. मी माझ्या मनात हे सर्व प्रत्यक्ष घडलेलं पाहिलं, अगदी स्पष्ट. माझ्या संपूर्ण शक्तीनिशी पाहिलं, कल्पनेत अनुभवलं आणि मग द सिक्रेट बनवण्यासाठी आम्हाला ज्या गोष्टी आवश्यकता होती ती गोष्ट आमच्यापाशी आपोआप आली. चला आता आपण रचनात्मक प्रक्रियेचा उपयोग अशा व्यक्तींसाठी करूया ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे, जे स्थूल आहेत असं त्यांना वाटतं आणि ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे. प्रथमच एक गोष्ट ध्यानात घ्या की तुम्ही वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित कराल तर तुमचं वजन कमी होणं शक्य नाही, कारण यामुळं वजन कमी करण्याची गरज असण्याचा विचार मनातून काढून टाका. म्हणूनच डाएटिंग यशस्वी ठरत नाही, कारण डाएटिंग करताना वजन कमी करणं
तशी गरज असणं यावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि वजन कमी करण्याची गरज निर्माण होणं याकडे तुम्ही आकर्षित होता. दुसरी गोष्ट हे माहीत हवं की जादा वजनाची स्थिती ही त्याविषयी विचार करण्यामुळे उत्पन्न झालेली आहे. अगदी मूलभूत शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचं वजन जादा असेल तर ते स्थूलत्व, विचार, लठ्ठपणाविषयीचे विचार मनात आणल्यामुळे झालेलं आहे. मग ते त्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असो वा नसो. कृशविचार मनात आणून कुणी जाड किंवा लठ्ठ होऊच शकत नाही, तर ते आकर्षणाच्या नियमाच्या संपूर्णतः विरुद्ध असतं. लोकांना असं सांगितलं जातं की तुमच्या थायरॉईड ग्रंथीचे कार्य मंदावलं आहे, चयापचय क्रिया मंदावली आहे किंवा त्यांचा लठ्ठपणा हा अनुवंशिक आहे. परंतु या सर्व गोष्टी स्थूलत्व विचार मनात आणण्याचे बहाणे आहेत. अशी कोणतीही परिस्थिती किंवा कारण जर तुम्ही स्वतःला लागू कराल तर ज्याविषयी विश्वास ठेवत असाल तर तो तुमचा अनुभव बनून राहतो आणि मग तुम्ही जादा वजन या स्थितीला स्वतःकडे आकर्षित करता. 2 मुली झाल्यानंतर माझं वजन कमी वाढलं. मला माहीत आहे की हे सर्व तशा